सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळते. राज आणि श्याम अशी सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. तर गोलंदाज आपल्याला पाहायला गेलं तर प्रथमेश गोलंदाज मार्क देताना पाहायला मिळतो. गोलंदाज प्रथमेश पाहायला मिळतो. शेवटची मॅच पाहायला मिळते. एका साईडला जर पाहायला गेलं तर जय हनुमान कानवळ ब त्याची विरुद्ध टीम फाईट करताना पाहायला मिळेल. मानस 11 सामन्याला सुरुवात पहिलाच बॉल इथे प्रथमेशचा फेकला जातो आहे. इथे पाहायला गेलं तर चांगला पटका सजवलाय गल्लीमध्ये क्षेत्ररक्षित इथे पाहायला मिळतो आहे. सेकंड स्लेप तोपर्यंत एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीने आपल्याकडे विचार केला तर संघाचा अकाउंट इथे कानवळ संघाचा अकाउंट ओपन केला जातो आहे सिंगल. एकदा दुसरा बॉल घेऊन जाताना पाहायला मिळतो गोलंदाज प्रथमेश. तर स्ट्राईक इन वरती समाधान पाहायला मिळतो. इथे हा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बॉल हवेमध्ये सुता गोलंदाज प्रथमेश बॉल खाली चुका करणार नाहीये. विकेटचं पतन फलंदाज इथे समाधानचा खेळ समाप्त झालाय. पहिल्याच बॉल खेळला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅटचा कडा घेऊन बॉल जागेवरती भरपूर उचली घेताना पाहायला मिळतो. सुता गोलंदाज त्या बॉल खाली राहिलाय. प्रथमेश अतिशय चांगला झेल इथे प्रथमेशने कॅरी केलाय. विकेटचे पतन फलंदाज पहिला विकेट इथे कानोळ संघाला लागताना पाहायला मिळतो. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. विश्वास मैदानामध्ये दाखल झालाय. विश्वास दाखवावा लागेल. आपल्या संघाचा अकाउंट पुढे नेण्याचं काम करावं लागेल. शेवटचा सामना इथे पाहायला मिळतो. श्री गणेश चषक ताकवाडी 2025 दिवस क्रमांक दुसऱ्या दिवसामधला शेवटचा सामना इथे आपल्याला पाहायला मिळतोय. जय हनुमान कान्होळ ब विपक्षी टीम मानस 11. पहिले गोलंदाज जर पाहायला गेलं तर प्रथमेश पाहायला मिळतो. पहिल्याच बॉलवरती एक सिंगल धाव त्याच्यानंतर दुसऱ्या बॉलवरती विकेट मिळवून देण्याचं काम केलं. येणारे 4 बॉल खेळण्यासाठी स्ट्राईक इनचा विचार केला तर विश्वास पाहायला मिळतो. इथे विश्वासासाठी हा बॉल प्रथमेशने फेकलाय. चांगला पटका सजवलाय. क्षेत्ररक्षक बॉल खाली पाहायला मिळतोय. अजून एक विकेट कमालीची गोलंदाजी त्यांना पाहायला मिळतोय. प्रथमेश सापळा अतिशय चांगला सजवलाय. बॅक टू बॅक दुसरा झेल इथे टिपलाय. फलंदाज इथे बाद. विश्वास घात करताना पाहायला मिळतोय. विश्वास दाखवण्यासाठी मैदानामध्ये दाखल झाला होता परंतु संघाचा विश्वास घात केलाय. आपला विकेट सोडताना पाहायला मिळतोय. फलंदाज इथे विश्वास बाद. नवीन फलंदाज चला मैदानामध्ये लगेच रवाना व्हा. प्रेषिक मैदानामध्ये दाखल झाला. 4थ्या क्रमांकावरती मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय प्रेषिक. गोलंदाज अतिशय चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. शेवटच्या सामन्यामध्ये प्रथमेश पहिल्याच बॉलवरती सिंगल डाव राजूने आपल्या संघाचं अकाउंट ओपन केलं आणि नॉन स्ट्राईक इंड वरती आला. एकदा गोलंदाज मार्कवरती पाहायला गेलं तर प्रथमेश स्ट्राईक इंड वरती पाहायला गेलं तर प्रशिक पाहायला मिळतो. हा बॉल चांगल्या रीतीने फटकावला. तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा कॉल. बॉल इथे बाउंड्री लाईनचा वेध घेताना पाहायला मिळतो. 4 धाव्यांसाठी 4 धाव्याने आपलं कसं विचार केला तर 5 धावा फलकावरती पाहायला मिळतील. अतिशय मोठा फटका सजवलाय फलंदाज प्रशिकच्या बॅटमधून पाहायला गेलं तर पहिल्या चौकार पाहायला मिळतो. चांगली खेळी इथे प्रशिकच्या बॅटमधून पाहायला मिळाले. पहिल्याच बॉल इथे मिडियम विकेटमध्ये चौकार जाताना पाहायला मिळाला. चौकार सायनाचा आपल्याला किती विचार केला तर 5 धावा आपल्यावरती पाहायला मिळतील. पुन्हा एकदा गोलंदाज प्रथमेश पाहायला मिळतो. हा बॉल इथे बुलटॉस बॉलवरती फायदा घेण्याचा प्रयत्न परंतु कुठेतरी बॉल लेग स्लिपकडे बॉल जाताना पाहायला मिळतो. हा बॉल इथे डॉट. एकदा गोलंदाज इथे पाहायला गेले तर प्रथमेश पाहायला मिळतोय. स्ट्राईक इंड वरती प्रतीक पाहायला मिळतो. हा सुद्धा बॉल येते डॉट. कमालीची गोलंदाजी आहे प्रथमेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. फुलवर टप्प्याचा बॉल फेकला होता. 50 षटक समाप्तचा पहिल्या षटक समाप्त नंतर आपल्याला विचार केला तर 2 गडी बाद 5 धावा 2 विकेट मिळून दिलं प्रथमेशनं आणि 5 धावा खर्च करताना पाहायला मिळतो 6 बॉल मध्ये. चला नवीन गोलंदाज लगेचच एंटर करा.
कपिल गोलंदाज मार्क वरती त्यांना पाहायला मिळतो. चला सामन्याला थोडा स्पीडअप घ्या. कपिल अतिशय चांगली झालेल्या मॅच मध्ये फटकेबाजी करत होता. कपिल पुन्हा एकदा गोलंदाज मार्क वरती त्यांना पाहायला मिळतो. दुसऱ्या षटकाचा पहिलाच बॉल खेळण्यासाठी शाईक इनचा विचार केला तर राज येताना पाहायला मिळतो. पहिल्या षटकाचा पहिलाच बॉल खेळला, संघाचा अकाउंट सिंगल धावेने ओपन केला, नॉन स्ट्राईक इन वरती येऊन पोहोचला. त्यानंतर दुसऱ्या षटकाचा पहिलाच बॉल इथे पाहायला गेला तर मीड ऑफ साइडला खेळण्याचा प्रयत्न करत होता, परंतु कुठेतरी हा बॉल कपिलने डॉट फेकला. कमबॅक राहिले गोलंदाज कपिलचा पहिलाच बॉल वरती येणारे 5 बॉल फेकण्यासाठी गोलंदाज मार्क वरती पाहायला मिळतो. इथे जर पाहायला गेलं तर डावी इष्टी उद्ध्वस्त करून टाकलाय फलंदाज इथे राजबाद. कमालीचा बॉल फेकला, फिरकीची जादू दाखवताना पाहायला मिळतोय कपिल. पहिलाच बॉल इथे डॉट फेकला, दुसऱ्या बॉल वरती तर विकेट मिळवून देण्याचं काम केलं. अतिशय चांगली गोलंदाजी राहिली आहे. चला नवीन फलंदाज मैदानामध्ये रवाना करा. ओमकार मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतो. अतिशय चांगली फटकेबाजी ओमकारची सुद्धा राहिली आहे झालेल्या मॅच मध्ये. ओमकार मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतो. तर गोलंदाज इथे कपिल पाहायला मिळतो. अतिशय चांगली गोलंदाजी त्यांना पाहायला मिळतो. पहिलाच बॉल जर पाहायला गेलं तर डॉट फेकला होता, दुसरा बॉल वरती विकेट. अजून 4 बॉल फेकण्यासाठी गोलंदाज मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतो. तर ओमकार मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. दाबलकाचा विचार केला तर 3 गडी बाद 5 धावा दाबलकावरती पाहायला मिळेल. टीम जे हनुमान कानवड ब संघाचा अकाउंट 5 वरती पाहायला मिळतो. पुन्हा एकदा गोलंदाज इथे पाहायला गेलं तर कपिल पाहायला मिळतो. पुन्हा एकदा फिरकीची जादू दाखवताना पाहायला मिळतो. स्वतः गोलंदाज कपिल बॉल खाली, पुन्हा एकदा विकेटचं पतन. फलंदाज इथे ओमकार बाद. विकेटवर विकेट टीम जे हनुमान कानवड बसनगर सोडताना पाहायला मिळतात. आतापर्यंत जर पाहायला गेले तर दुसऱ्या षटक प्रगती पथावर असताना 4 विकेट आपल्याला पाहायला मिळतील आणि धावफलक 5 वरती पाहायला मिळतो. शेवटची मॅच मध्ये जर पाहायला गेलं तर धावफलक थोडासा बारीक इथे पाहायला मिळतो. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतो सागरला कुठेतरी आपला धावफलक पुढे नेण्याचं काम करावं लागेल. आतापर्यंत जर पाहायला गेलं तर दुसऱ्या षटक प्रगती पथावर असताना दुसऱ्या षटकाचे 3 बॉल फेकल्यात, अजून 3 बॉल फेकायचे आहेत. तर धावफलकाचा विचार केला तर 4 गडी बाद 5 धावा अशी धावसंख्या टीम जे हनुमान कानोळ बस संघाच्या अकाउंट वरती पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज कपिल इथे फिरकीची जादू दाखवताना पाहायला मिळतो. हा बॉल जर पाहायला गेला तर चांगल्या रीतीचा फेकला आहे. पर्यंत एक सिंगलच्या मदतीने दाबलकाचा विचार केला तर 4 गडी बाद 6 धावा दाबलकावरती पाहायला मिळतील. पुन्हा एकदा गोलंदाज मार्क वरती गोलंदाज कपिल पाहायला मिळतो. स्ट्राईक इनचा विचार केला तर प्रशिक पाहायला मिळेल. इथे प्रशिकसाठी हा बॉल फेकला, चांगला फटका समाचार केलाय. मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक तिथे होता परंतु सेल ड्रॉप झालाय. दुसऱ्या धावेचा कॉल दिलाय डायरेक्ट हिट, परंतु इथे डायरेक्ट हिट झाला नाहीये. फेकी थोडी खराब पाहायला मिळते. नाही एकदा तिसरी धाव कंप्लीट आणि 3 धावेनं चौथ्या धावेचा कॉल दिला होता परंतु 3 धावेच्या मदतीनं दाबलकाचा विचार केला तर 9 धावा दाबलकावरती पाहायला मिळतील. प्रथमेश बॉल खाली होता परंतु कुठेतरी झेल ड्रॉप झाला. फेकी थोडी खराब पाहायला मिळाली. 3 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज इथे कपिल हा बॉल स्लोवर गतीचा फेकला होता. फटका सुंदर इथे फटकावलाय. स्कोर लेग मध्ये क्षेत्ररक्षक दूरवरून बॉल पर्यंत पोहोचतोपर्यंत दुसऱ्या धावेचं कॉल आणि दुसरी सुद्धा धाव कंप्लीट होताना पाहायला मिळते. 2 धावेच्या मदतीने दाबलकाचा विचार केला तर 11 धावा दाबलकावरती पाहायला मिळतील. दुसऱ्या षटक समाप्तीचा सिग्नल पंचांना आमच्यापर्यंत पोहोचवलाय. 12 बॉलचा झाला खेळ समाप्त. 12 बॉल मध्ये 4 विकेट आणि 11 धावा बनवल्यात टीम जे हनुमान कानोळ बस संघानं. चला तिसरा गोलंदाज लगेच द्या. तिसरा गोलंदाज जर पाहायला गेलं तर शेवटचे 6 बॉल हाताळण्यासाठी गोलंदाज मार्क वरती आकाश येताना पाहायला मिळतो. स्ट्राईक इनचा विचार केला तर प्रशिक पाहायला मिळतो. धाबलकाचा विचार केला तर टीम जे हनुमान कानोळ बस संघाचा अकाउंट 4 गडी बाद 11 वरती पाहायला मिळतो. 12 बॉलचा खेळ झालाय. 12 बॉल मध्ये 11 धावा आणि 4 विकेट गमवलं टीम जे हनुमान कानोळ संघानं. शेवटचे 6 बॉल फेकण्यासाठी गोलंदाज मार्क वरती आकाश येताना पाहायला मिळतो. स्ट्राईक इन वरती प्रशिक पाहायला मिळतो. कुटप्याचा बॉल चांगला फटका सजवलाय. मिड
विकेट मध्ये आहे. तोपर्यंत एक सेली ते ड्रॉप झाले. दुसऱ्या धावेचा कॉल, धावाची संधी परंतु फेकी थोडी लेट पाहायला मिळते आणि 2 धावा कंप्लीट. 2 धावेच्या मदतीने आपल्याकडे विचार केला तर 13 धावा आपल्याला वरती पाहायला मिळतील. चला वेळेचं विलंबन करू नका, टीम मीटिंग नका, लगेच बॉल फेकायचा आहे. पहिल्याच बॉल इथे आकर्षण फेकीला. पहिल्या बॉल मध्ये 2 धावा खर्च करताना पाहायला मिळतो. येणारे 5 बॉल फेकण्यासाठी गोलंदाज मार्क वरती पाहायला मिळेल. तर स्ट्राईक इंड वरती इथे प्रशिक पाहायला मिळतं. चांगली प्रशिकची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज आकाश इथे खोलवर टप्प्याचा बॉल, पंचांचा सिग्नल येताना पाहायला मिळतो. वाईड डबेशीच्या खूपच बाहेर हा बॉल फेकला गोलंदाज आकाशनं. 14 धावा आपल्यावरती पाहायला मिळतील. गोलंदाज जर पाहिलं गेलं तर आकाश पाहायला मिळतो. इथे रिव्हरचा फटका खेळण्याचा प्रयत्न, उलटाच बॉल होता. सेकंड स्लिप कडे बॉल जाताना पाहायला मिळतो. पंचायत सिग्नल, हा बॉल येते डॉट. चांगली गोलंदाजी राहिल्या गोलंदाज आकाशजी. रिव्हरचा फटका खेळण्याचा प्रयत्न करत होता प्रशिक. पुलटॉस बॉल फेकला होता परंतु पुलटॉस बॉल वरती फायदा घेता आलेला नाहीये. सेकंड स्लिप कडे बॉल जाताना पाहायला मिळाला आणि हा बॉल कुठेतरी डॉट. गोलंदाज आकाश गोलंदाज मार्क वरती पाहायला मिळतो. तिसऱ्या षटक प्रगती पथावर असताना गोलंदाज दाबलकाचा विचार केला तर 4 गडी बाद 14 धावा दाबलकावरती पाहायला मिळतील. पुन्हा एकदा गोलंदाज आकाश पाहायला मिळतो. स्ट्राईक इन वरती प्रशिक पाहायला मिळेल. सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, हा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. बॉल हवेमध्ये, स्वतः गोलंदाज बॉल खाली परंतु झेल इथे ड्रॉप झालाय. धावाची संधी आणि इथे 1+ विकेट आपल्याला पाहायला मिळतो. सागर बाद होताना पाहायला मिळेल. अतिशय मोठा फटका सजवला होता. स्वतः गोलंदाज आकाशचा बॉल खाली होता परंतु झेल कुठेतरी ड्रॉप झाला. त्याला बॅकअप चांगलं मिळालं आणि धावाची संधी निर्माण झाली होती. ती धावाची संधी ती कुठेतरी सोनं करताना पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक सागर इथे बाद झाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतो आहे. बंटी मैदानामध्ये दाखल झालाय. पहिल्या मॅच मध्ये जर पाहायला गेले तर अतिशय चांगले फटकेबाजी करत होता. दुसऱ्या मॅच मध्ये पाहायला गेले तर एक बॉल डॉट झाला आणि दुसऱ्या बॉलवरती विकेट झाला. त्यानंतर क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित झालं होतं. चांगली सुवर्ण संधी लाभली होती. झेल टिपलं असतं तर 2 आयोजक कमिटीनं त्याच्यावरती 200-200 रुपयाचं रोख कॅश प्राइज लावलं होतं परंतु त्याच्याकडे एक बॉल सुद्धा गेला नव्हता. 200 रोखला. त्याच्यानंतर आता फलंदाजीसाठी मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतं. गोलंदाज आकाश पाहायला मिळतो. स्ट्राईक इन वरती प्रतीक चांगला फटका सजवण्याचा प्रयत्न केला. मिड विकेट मध्ये परत एक सिंगल धाव, दुसऱ्या धावेचा कॉल केलाय. क्षेत्ररक्षण थोडं करा पाहायला मिळेल. 2 धावा 2 धावेच्या मदतीने आपल्याकडे विचार केला तर 17 धावा आपल्यावरती पाहायला मिळतील. गोलंदाज मार्क वरती जर पाहायला गेलं तर आकाश गोलंदाज मार्क वरती पाहायला मिळतो. तर स्ट्राईक इन वरती प्रतीक पाहायला मिळेल. सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, हा बॉल चांगला रीतीचा चेस केलाय. स्कोर लेग मध्ये बॉल पटकावलाय. तो परत एक सिंगल मात्र बॉल बाउंड्री लाईनचा वेध घेतोय. 4 धाव्यांसाठी 4 धावेनं आपल्याकडे विचार केला तर 21 धावा आपल्यावरती पाहायला मिळतील. एक बॉल कव्हर करा नंतर या. 21 धावा आपल्यावरती पाहायला मिळतील. 5 गडी बाद 21 धावा. गोलंदाज पाहायला गेलं तर आकाश गोलंदाज मार्क वरती येताना पाहायला मिळतो. स्ट्राईक इनचा विचार केला तर प्रतीक पाहायला मिळतो. प्रशिक पाहायला मिळतो. अतिशय चांगले फटकेबाजी पाहायला मिळते. इथे सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न परंतु हा बॉल कुठेतरी पाहायला गेलं तर विकेट किपर आता मधून सोडतो आणि एक सिंगल कंप्लीट. 50 षटक समाप्तीचा. पहिला डाव समाप्त झालाय. पहिला डाव समाप्त नंतर आपल्याकडे विचार केला तर 5 गडी बाद 22 धावा. विजयासाठी 18 बॉल आणि 23 धावा.
समालोचन कक्षामध्ये होता. त्याच्या पायामध्ये शूज नाहीये आणि कानवळे संघाकडून ऑब्जेक्शन घेतला. मानस 11 संघाला 2 धाबाचा पेनलाइज केला जातोय. ज्या नियमानुसार 2 धाबाचा पेनलाइज केला. पेनलाइज ऍड केला विजयासाठी मानस 11 संघाला 18 बॉल आणि 25 धावा. बॉल आणि 25 धावा. स्ट्राइक इनचा विचार केला तर कपिल बाल मिळतो आणि स्ट्राइक इन वरती राहुल गायकर. या बॉल जर पाहायला गेला तर दुसरा सुद्धा बॉल इथे स्वतः गोलंदाज त्या बॉल वरती पाहायला मिळतो. प्रशिक हा बॉल इथे डॉट लहू गायकर आणि स्ट्राइक इन वरती पाहायला मिळतो. तर कपिल स्ट्राइक इन वरती प्रशिक गोलंदाज मार्क वरती ते बुलटास बॉल चांगल्या रीतीचा देखील बॉल इथे पाहायला मिळतोय. डेट बॉल अतिशय चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला गेली तर प्रेषिक हाताळताना पाहायला मिळतो. पण एकदा स्ट्राइक इनचा विचार केला तर कपिल पाहायला मिळतो. हा बॉल आडवे बॅटने पटका सजवला. बॉल निघून जाताना पाहायला मिळतो स्कोर लेग मध्ये बाउंड्री लाईन पार. इथे येतोय चौकार आणि चौकाराच्या मदतीने आपल्याकडचा विचार केला तर 4 धावा आपल्याला कबड्डी पाहायला मिळतील. पहिले चौकार येताना पाहायला मिळतो कपिलच्या बॅटमधून. चौकाराला 2 बॉल डॉट केला परंतु तिसऱ्या बॉलवरती चौकार पाहायला मिळतो.
एकदा गोलंदाज जर पाहायला गेला तर प्रशिक पाहायला मिळतो स्ट्राईक इनवरती कपिल. हा बॉल जर पाहायला गेला तर लाईन लेन चेक केली जाते वाईड. पंच सिग्नल वाईड बॉल डाबे स्टेजच्या खूपच बाहेर बॉल फेकताना पाहायला मिळतो गोलंदाज प्रशिक. आपल्याला कसं विचार केले तर 5 धावा आपल्याला कबड्डी पाहायला मिळतील. अजून 20 धावा बनवायची टीम मानस 11 संघ अतिशय चांगली लढत देताना फायनलचा सेमीफायनलचा सामना खेळताना पाहायला मिळतो. हा क्वालिफायचा सामना खेळताना पाहायला मिळतो. हा बॉल हवेमध्ये क्षेत्ररक्षक बॉल खाली चुका करताना पाहायला मिळतो. तोपर्यंत दुसऱ्या धावेचा कॉल पंचांकडे अपील. परंतु इथे 2 धावा 2 धावेच्या मदतीने आपल्याला कसं विचार केला तर 7 धावा आपल्याला कबड्डी पाहायला मिळतील. सोपा झेल होता परंतु कुठेतरी ड्रॉप झाला. क्षेत्ररक्षण चुका करताना पाहायला मिळतो. मोठा फलंदाज होता कपिल, परंतु कपिलला पहिली जीवदान इथे पाहायला मिळतो. 7 धावा आपल्याला कबड्डी पाहायला मिळतील. पहिल्या षटक प्रगती पथावर असताना गोलंदाज जर पाहायला गेला तर प्रशिक गोलंदाज मार्कवरती पाहायला मिळतो. स्ट्राईक इनवरती कपिल, नॉन स्ट्राईक इनवरती पाहायला गेलं तर लघु गायकर पाहायला मिळतो. पण गोलंदाज प्रशिक. हा बॉल जर पाहायला गेला तर पंचांकडे अपील केली होती गोलंदाज प्रशिकनं, परंतु पंच फेटाळून देतील. हा बॉल इथे डॉट. शेवटचा एक बॉल गोलंदाज मार्कवरती पाहायला गेलं तर प्रशिक पाहायला मिळतो स्ट्राईक इनवरती वरती. फुलटॉस बॉल चांगला फटका सजवलाय लॉंग ऑफ साईड. बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार साईन आपल्याला विचार केला तर 11 धावा आपल्याला कबड्डी पाहायला मिळतील. अतिशय मोठा फटका इथे सजवला गोलंदाज कपिलच्या बॅट मधून. जर पाहायला गेला तर लॉंग ऑफ साईड सीमारेषेच्या बाहेर मनबावून चौकार आणि चौकाराच्या मदतीने आपल्याला विचार केला तर 11 धावा आपल्याला कबड्डी पाहायला मिळतील. साहिल गोलंदाज मार्कवरती येताना पाहायला मिळतो. तर स्ट्राईक वरती लघु गायकर येताना पाहायला मिळतो. तर नॉन स्ट्राईक वरती कपिल पाहायला मिळतो. लघु गायकर साठी पहिलाच बॉल दुसऱ्या षटकीचा फेकला जातो आहे. आपल्याला कसं विचार केला तर 11 धावा आपल्याला कबड्डी पाहायला मिळतील. गोलंदाज इथे साहिल पाहायला मिळतो. हा बॉल आडवे बॅटने फटका सजवला. स्कोर लेग मध्ये चांगला फटका सजवला. तोपर्यंत एक सिंगल क्षेत्ररक्षण अतिशय चांगले तिथे पाहायला मिळतो. सिंगलच्या मदतीने आपल्याला कसं विचार केला तर 12 धावा आपल्याला कबड्डी पाहायला मिळतील. गोलंदाज साहिल स्ट्राईक इनचा विचार केला तर कपिल पाहायला मिळतो. इथे अकुटप्प्याचा बॉल विकेट किपर चुका करताना पाहायला मिळतो. लेग स्लीप बॉल मागे पळताना पाहायला मिळतो. परत एक सिंगल कंप्लीट आणि सिंगल न आपल्याला कसं विचार केला तर 13 धावा आपल्याला कबड्डी पाहायला मिळतील. लढपे बॅटने फटका सजवण्याचा प्रयत्न करत होता परंतु बॅटचा कडा घेऊन बॉल मागची दिशा गाठत होता. लेग स्लीप बॉलच्या मागे पळताना पाहायला मिळाला. चांगला कव्हर राहिला. परत एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीने आपल्याला कसं विचार केला तर 13 धावा आपल्याला कबड्डी पाहायला मिळतील. पण एकदा गोलंदाज साहिल पाहायला मिळतो. स्ट्राईक इनचा विचार केला तर लघु गायकर पाहायला मिळतो. इथे हा बॉल कुठं फेकला होता. चांगला फटका सजवलाय. बॉल निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. दणदणीत षटकार आणि षटकाराच्या मदतीने आपल्याला कसा विचार केला तर 19 धावा आपल्याला कबड्डी पाहायला मिळतील. खेळाडू कक्षामधून आवाज देऊ नका अन्यथा 2 धाब्याचा पेनलाइज केला जाईल. आपल्याला कसा विचार केला तर 19 धावा आपल्याला कबड्डी पाहायला मिळतील. समीकरण 9 बॉल आणि 6 धावा अजून पाहिजेत. गोलंदाज मार्कवरती साहिल पाहायला मिळतो. स्ट्राईक इनचा विचार केला तर लघु गायकर पाहायला मिळतो. अतिशय चांगला फटका लघुच्या माध्यमातून पाहायला मिळतो. इथे अकुटप्प्याचा बॉल चांगल्या रीतीचा देखील बॉल इथे हाताळला होता. एक धाव चोरण्याचा प्रयत्न करत होता लेग अंपर. तिथे आपल्याला विकेट घोषित करताना पाहायला मिळतो. आणि इथे कपिलचा विकेट आपल्याला पाहायला मिळेल. कपिल मैदान सोडताना पाहायला मिळतो.
कपिलने सिंगल धाबाचा कॉल दिला होता, परंतु कुठेतरी बाद होताना पाहायला मिळतो, मैदान सोडताना पाहायला मिळतो. 1+1 गडी बाद 19 धाबा दाखल कपडे पाहायला मिळतील. चला थोडं स्पीडअप द्या, शेवटचा सामना आहे संध्याकाळच्या सूत्रामध्ये ही स्पर्धा कव्हर केली जाते. आकाश मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतो. वनडाऊनची भूमिका आकाशने स्वीकारली. समीकरण 8 बॉल आणि 6 धाबा अजून पाहिजेत. तर गोलंदाज इथे साईल अतिशय चांगली गोलंदाजी हाताळताना पाहायला मिळतो. या बॉलवरती विकेट मिळवण्याचं काम केलंय. दुसऱ्या षटकामध्ये शेवटची 2 बॉल आणि अजून विजयासाठी धावा पाहिजे 6. शेवटचे 8 आणि विजयासाठी 6. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतो आहे आकाश. स्ट्राईक इनचा विचार केला तर आकाश पाहायला मिळेल. वनडाऊनची भूमिका स्वीकारली आणि स्ट्राईक इन वरती पाहायला मिळतो. गोलंदाज साहिल पाहायला मिळतो. साहिलचा हा बॉल अतिशय चांगला देखील समाचार घेतला आकाशनं, परंतु क्षेत्ररक्षण तिथे अतिशय चांगलं पाहायला मिळेल. विकेटचं पतन, फलंदाज तिथे दुसरा बाद. आकाश मैदान सोडताना पाहायला मिळतो. कमबॅक राहिले गोलंदाज साहिलचा. बॅक टू बॅक दुसरं विकेट मिळवून देण्याचं काम करताना पाहायला मिळतो. सात बॉल आणि 6 धावा अजून पाहिजेत. गोलंदाज मार्गवरती गोलंदाजी ते साहिल अतिशय चांगला कमबॅक राहिलाय साहिलचा. पहिल्या बॉलवरती सिंगल धाव, दुसऱ्या बॉलवरती सुद्धा सिंगल, तिसऱ्या बॉलवरती षटकार आला. त्याच्यानंतर चौथ्या बॉलवरती विकेट, 5व्या बॉलवरती सुद्धा विकेट आणि 6वा बॉल फेकण्यासाठी गोलंदाज मार्गवरती साहिल पाहायला मिळतो. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतो. प्रथमेश मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतो. शेवटचे 7 आणि विजयासाठी 6 धावा. 7 बॉल 6 धावा. गोलंदाज साहिल पाहायला मिळतो. स्ट्राईकिंगचा विचार केला तर प्रथमेश पाहायला मिळेल. इथे हा बॉल चांगल्या रीतीचा फटकावला. झेल होता, परंतु झेल कुठेतरी बंडी दादा सोडताना पाहायला मिळेल. तो परत एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीने दाबलकाचा विचार केला तर 20 धाबा दाबलकावरती पाहायला मिळतील. समीकरण 6 बॉल आणि 5 धाबा. शेवटचे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 5 धाबा पाहिजेत. इनचा विचार केला तर प्रथमेश पाहायला मिळतो. गोलंदाज मार्गवरती गोलंदाज पाहायला गेलं तर ओमकार पाहायला मिळतो. स्ट्राईक इनचा विचार केला तर लघु गायकर पाहायला मिळतो. शेवटचे 6 बॉल आणि 5 धाबा. पंडित दादा काहीतरी कानमंत्र देताना पाहायला मिळतो गोलंदाज ओमकारला. ते कानमंत्राचा उपयोग येथे केला जातोय का गोलंदाज ओमकारच्या माध्यमातून तर स्ट्राईक इन वरती इथे प्रथमेश पाहायला मिळतो. शेवटचे 6 आणि 5 धाबा. गोलंदाज ओमकार. पहिलाच बॉल इथे खोलवर डब्याचा बॉल. कमबॅक राहिले गोलंदाज ओमकारचा. पहिलाच बॉल आहे ते डॉट. सामन्यामध्ये ट्विस्ट पाहायला मिळते आहे. 5 बॉल आणि 5 धाबा. 6 बॉल मध्ये 5 धाबा पाहिजे होता. पहिलाच बॉल विकला गोलंदाज ओमकारनं आणि तो बॉल जर पाहायला गेला तर कोलवर डब्याचा बॉल निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. शेवटचे 5 बॉल आणि 5 धाबा. मॅच मध्ये ट्विस्ट इंचा विचार केला तर प्रथमेश बांधून ठेवण्याचं काम करतोय गोलंदाज ओमकार. येणारा दुसरा बॉल टेक इन वरती प्रथमेश. इथे मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये क्षेत्ररक्षक तिथे पाहायला मिळतो आहे.
कमालीचा झेल, अजून एक कमबॅक राहिले गोलंदाज ओमकारचं. विकेटचं पतन, फलंदाज इथे प्रथमेश बाद. मॅच मध्ये ट्विस्ट पाहायला मिळत्या. जल्लोष इथे जल्लोष बघा, बंटी शेटचं अतिशय चांगला जल्लोष करताना पाहायला मिळतोय. 6 बॉल मध्ये 5 धावा पाहिजे होता. पहिलाच बॉल इथे कोलवर टप्प्याचा पिकला गोलंदाज ओमकारनं, तो बॉल डॉट झाला. दुसरा बॉल पिकला, तो बॉल जर पाहायला गेला तर मोठा फटका खेळला होता प्रथमेश. मोठा फटका खेळला, परंतु क्षेत्ररक्षण तिथे आपल्याला पाहायला मिळाला. मिड विकेट मध्ये चांगल्या रीतीचा झेल कॅरी केला. समीकरण 4 बॉल आणि 5 धावा. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय राहुल. राहुलच्या माध्यमातून 4 बॉल मध्ये 5 धावा बनवल्या जातील का? 5 धावा बनवल्या तर संघ आपला बक्षीस पात्र म्हणून निवडला जाईल. त्याच्यानंतर गोलंदाज तिथे ओमकारवरती जबाबदारी सोडल्या. टीम जे हनुमान कान्होळ बस संघानं जर 4 बॉल डॉट काढल्या तर आपला संघ बक्षीस पात्र. त्याच्यानंतर 4 बॉल मध्ये जर 5 धावा बनवल्या तर टीम मानस 11 संघ बक्षीस पात्र मध्ये निवडला जाईल. येणारा 4 बॉल सांगून देतील कोणतं संघ आज बक्षीस पात्र म्हणून निवडला जातो आहे. गोलंदाज ओमकारवरती जबाबदारी टीम जे हनुमान कान्होळ बस संघाची. त्याच्यानंतर मानस 11 संघाचा एक नवीन फलंदाज राहुल मैदानामध्ये दाखल झालाय. राहुल वरती सुद्धा जबाबदारी टीम मानस 11 संघाची. इथे पाहायला गेलं तर पंचाचं सिग्नल वाईड बॉल, डाव्या इष्टीच्या खूपच बाहेर हा बॉल फेकला जातो आहे. वाईड पंच घोषित करताना पाहायला मिळतील. समीकरण पण एकदा बदलतो आहे. 21 धावा दाबलकावरती पाहायला मिळतील. शेवटची 4 बॉल आणि 4 धावा. एकदा मॅच मध्ये चांगली अटीतुटीची मॅच इथे पाहायला मिळते. एका साईडला टीम जे हनुमान कान्होळ ब त्याची विरुद्ध टीम फाईट करताना पाहायला मिळते. मानस 11 शेवटचे 4 आणि 4 मध्ये पाहिजे 4 धावा. गोलंदाज ओमकार तर स्ट्राईक एंड वरती राहुल पाहायला मिळतो. हा बॉल जर पाहायला गेलं तर पुन्हा एकदा पंचांची दुनिया समांतर वाईट बॉल पंच घोषित करताना पाहायला मिळतील. पुन्हा एकदा डाव्या इष्टीच्या खूपच बाहेर बॉल फेकला गोलंदाज ओमकारनं. दुसरा वाईट कुठेतरी महागडा ठरताना पाहायला मिळतो आहे. हे 2 वाईट बॉल. वाईटने आपल्याला विचार केला तर 22 धावा दाबलकावरती पाहायला मिळतील. शेवटचे 4 बॉल आणि 4 मध्ये पाहिजे 3 धावा. शेवटची 4 आणि 3 धावा. स्ट्राईक इनचा विचार केला तर राहुल स्ट्राईक इन वरती पाहायला मिळतो. इथे फुलटॉस बॉल आडवे बॅटने फटका सजवला. क्षेत्ररक्षक तिथे पाहायला मिळतो. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. तो परत एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीने आपल्याला विचार केला तर 23 धावा दाबलकावरती पाहायला मिळतील. शेवटचे 3 बॉल आणि 2 धावा. कंपल्सरी चेसिंग राहील. कंपल्सरी 3 बॉल मध्ये 2 धावा कंप्लीट करावे लागतील. आणि जर 3 बॉल ते डॉट काढले तर टीम जे हनुमान कान्होळ बस संघ विजयी. आणि 3 बॉल मध्ये 2 धावा आल्या तर मानस 11 संघ विजय. आधार देताना पाहायला मिळतोय बंटी सेट. काहीतरी कानमंत्र दिलाय गोलंदाज ओमकारला. पुन्हा एकदा तर स्ट्राईक एंडचा विचार केला तर लघु गायकर पाहायला मिळतोय. सलामीसाठी मैदानामध्ये दाखल झाला होता. शेवटच्या क्षणापर्यंत खेळण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळतोय लघु गायकर. शेवटचे 3 बॉल आणि 2 धावा बनवायच्यात. आपला संघ विजय मिळवायचा असेल तर शेवटचे 3 बॉल मध्ये 2 धावा बनवून आपला संघ बक्षीस पात्र म्हणून निवडण्याचं काम करताना पाहायला मिळतोय का? तर गोलंदाज इथे ओमकार. शेवटचे 3 आणि 2 धावा. इथे आडव्या बॅटने फटका सजवलाय. एक तर धाव कंप्लीट झाले. क्षेत्ररक्षण अतिशय चांगला झालाय. दुसऱ्या धावेचा कॉल दिला. धावाची संधी पाहायला गेलं तर दुसरी सुद्धा धाव इथे कंप्लीट होते. आणि टीम इथे मानस 11 संघ हा बक्षीस पात्र टीम मध्ये निवडला जातो आहे. कॉंग्रॅच्युलेशन टीम मानस 11 संघ. जिंकलेल्या संघाचे अभिनंदन. हरलेल्या संघाचं गोड कौतुक. आजचा दिवस संपन्न झाला असं मी जाहीर करतो. या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच ठरताना पाहायला मिळेल. शेवटच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच ठरताना पाहायला मिळतोय कपिल. अतिशय चांगले फटकेबाजी चांगले